देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देव प्रेम आहे आणि आजही तो आपलं प्रेम प्रकट करत आहे. देवाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपलं महान प्रेम प्रकट केलं आहे. येशू ख्रिस्त यासाठी जगात आला की संपूर्ण मानवजातीच्या पापांचे शाप त्याने स्वतःवर घ्यावेत. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो की प्रभू येशूने माझ्या पापांचं ओझं घेतलं आहे, त्याला देव पिता पापांची क्षमा देतो, त्याच्या जीवनावर आशीर्वाद देतात आणि त्याला स्वर्गातलं अनंत जीवन प्राप्त होतं. ज्याने आपल्याला घडवलं, ज्याने आपल्याला या जगात पाठवलं, ज्याने आपल्याला जीवन दिलं आणि ज्याने आपल्याला आतापर्यंत जिवंत ठेवलं आहे, तो देव खरोखर प्रेम आहे. खऱ्या मनाने त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याचा अनुभव घेऊन पहा की तो किती चांगला आहे. पूर्ण बायबल पान नंबर 15, मत्तेचं शुभवर्तमान, अध्याय 11, वचन 2 पासून 6 पर्यंत मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. योहान बंदिशाळेत असताना त्याने ख्रिस्ताच्या कृत्यांविषयी ऐकून आपल्या शिष्यांना पाठवून त्याला विचारले, जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? येशूने त्यास उत्तर दिले, जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा. आंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरिबांस सुवार्ता सांगण्यात येते. जो कोणी माझ्या संबंधाने अडखळत नाही तो धन्य होईल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त या जगात यायच्या अगोदर योहान नावाच्या माणसाला देवाने अगोदर जगात पाठवलं होतं येशूच्या येण्याची तयारी करण्यासाठी. येशू जगात यायच्या काही वर्षा अगोदर योहानाचा जन्म झाला आणि योहानाने लोकांना बातमी दिली की लवकरच ख्रिस्त म्हणजे देवाचा पुत्र जगात जन्माला येणार आहे, म्हणून त्याच्यासाठी तुमच्या अंतःकरणाची तयारी करा, पश्चाताप करा, वाकडे मार्ग बदला, कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. देवाचा पुत्र ख्रिस्त जगात येणार आहे हा संदेश घेऊन योहान जगात आला होता आणि काही काळपर्यंत त्याने हा संदेश त्या लोकांना दिला ज्यांना आपल्या पापापासून वळायचं होतं, वाईट मार्ग सोडायचा होता. अशा लोकांना त्याने पाण्यात बुडवून पाण्याचा बाप्तिस्मा देखील दिला. परंतु कालांतराने या योहानाला राजाने पकडून तुरुंगामध्ये टाकलं, कारण योहान अतिशय नीतिमान माणूस होता आणि तो पापी माणसाचे दोष अगदी तोंडावर त्याला दाखवत असे. राजाचं पाप त्याने तोंडावर दाखवल्यामुळे राजाने त्याला पकडून तुरुंगामध्ये टाकलं. पण तोपर्यंत येशू जगात आला होता आणि येशूच्या कार्याला सुरुवात झाली होती. ज्या वेळेला येशूचं कार्य बाहेर सुरू होतं त्यावेळेला योहान तुरुंगामध्ये होता, बंदिशाळेत होता आणि योहानाने येशूच्या कृत्यांविषयी ऐकलं, येशूच्या चमत्कारांविषयी ऐकलं आणि त्याने आपली काही माणसं येशूकडे पाठवली, हे विचारायला पाठवली की जे येणार आहात ते आपणच की आम्ही दुसऱ्या कोणाची वाट पाहावी? ख्रिस्त जगात येणार आहे,
देवपुत्र जगात येणार आहे हे योहानाला माहिती होतं आणि इस्रायलमधल्या पुष्कळ लोकांना माहिती होतं. कारण येशू जगात यायच्या शेकडो वर्षे अगोदर देवाने संदेष्टांच्या द्वारे इस्रायल लोकांना ही बातमी दिली होती की मी माझा पुत्र या जगामध्ये पाठवणार आहे. तो येईल तेव्हा तो काय काय करील हे सगळं देवाने अगोदर सांगितलं होतं. म्हणून इस्रायल लोकांना हे पक्क माहिती होतं की मसीहा जगात येणार आहे, ख्रिस्त येणार आहे, तो आमच्या पापमुक्तीसाठी जगात येणार आहे, हे सगळं त्यांना माहिती होतं. परंतु प्रत्यक्षात जेव्हा ख्रिस्त आला तेव्हा मात्र ते त्याला ओळखू शकले नाहीत. हालेलुया, 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 हालेलुया. ही देवाची काम करण्याची पद्धत आहे. शेकडो वर्ष अगोदर देवाने सांगितलं मी माझा पुत्र या जगात पाठवेन, तो एका कुमारिकेच्या द्वारे जन्म घेईल, तो येईल तेव्हा आंधळ्याचे डोळे उघडेल, लंगड्याला चालतं करेल, सगळं अगोदर सांगितलं. पण जेव्हा ख्रिस्त प्रत्यक्षात जगात आला आणि ती कामं करायला त्याने सुरुवात केली तेव्हा मात्र लोकांनी त्याला ओळखलं नाही. आणि योहान तुरुंगात असल्यामुळे त्याने फक्त या गोष्टी कानांनी ऐकल्या आणि म्हणून त्याने विचारायला पाठवलं की जो ख्रिस्त येणार आहे, देवपुत्र येणार आहे, तो तूच आहे की आम्हाला दुसऱ्या कोणाची वाट बघायची गरज आहे. तेव्हा येशूने त्या माणसांना उत्तर दिलं, जे योहानाकडून आलेले होते त्यांना येशूने असं उत्तर दिलं, जे तुम्ही पाहता आणि ऐकता ते योहानाला जाऊन सांगा. आंधळे पाहतात, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, भूत निघून जातात, मेलेले जिवंत होतात, गरिबांना सुवार्ता सांगितली जाते. हे सगळं तुम्ही योहानाला जाऊन सांगा. म्हणजे काय होईल? हे सगळं ऐकल्यानंतर योहान समजेल की जो देवपुत्र जगात येणार होता आणि ज्याची आम्ही वाट बघत होतो तो दुसरा तिसरा कोणी नसून हाच येशू आहे. हालेलुया, 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 हालेलुया. जो जगात येणार तो तूच आहेस का या प्रश्नावर येशूने असं उत्तर दिलेलं नाही की हो मीच तो आहे. तर येशू असं म्हणतोय की जे तुम्ही पाहता आणि जे ऐकता ते जाऊन योहानाला सांगा. याचा अर्थ असा आहे मी जी काही कामं करतो ती बाकी कोणीच करू शकत नाही आणि मी जे काही बोलतो ते बाकी कोणीच बोलू शकत नाही. माझ्या कामांवरून आणि माझ्या बोलण्यावरून ओळखा मी कोण आहे. हालेलुया, 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 हालेलुया. मी ख्रिस्त आहे असं तो सरळ सांगत नाहीये. जे तुम्ही पाहता आणि जे ऐकता ते योहानाला जाऊन सांगा. माझी कामं आणि माझे शब्द हे जगा वेगळे आहेत. येशूने जे काही केलं ती सामान्य कामं नव्हती. जगामध्ये पुष्कळ लोकांनी मोठमोठी कामं केली, खूप मोठाली कामं, त्यांना मी थोर म्हणतो, महान म्हणतो. परंतु येशूने जी कामं केली ती अगोदर कोणालाच जमली नाहीत आणि त्यानंतर सुद्धा आतापर्यंत कोणालाच जमली नाहीत. फक्त येशूचे शिष्य ती कामं दाखवतात पण शिष्य करत नाहीत. शिष्यांच्या बरोबर असणारा प्रभू येशू ख्रिस्त स्वतः ते काम करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आंधळे पाहतात, मुके बोलतात, लंगडे चालतात, बहिरे ऐकतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, मेलेले जिवंत होतात आणि गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते. हे कोणाला जमू शकतं? जगातल्या कोणत्या माणसाला हे शक्य आहे? येशू रस्त्याने जात होता, समोरून अंत्ययात्रा आली. एका विधवेचा एकुलता एक मुलगा मरण पावला होता आणि लोक त्याला दफन करण्यासाठी घेऊन जात होते. ही विधवाबाई रडत होती. तिचा आक्रोश बघून येशूला दया आली. येशू तिच्या बाजूला गेला आणि तिला म्हणतो, बाई रडू नकोस. नंतर तो तिरडीच्या जवळ गेला. मुलाचं प्रेत तिरडीवर होतं. येशू त्या मुलाला म्हणतो, मुला मी तुला सांगतो उठ. आणि असं बोलता बरोबर त्या मुलाने डोळे उघडले आणि तो जिवंत झाला.
मी तुला सांगतो उठ असं बोलल्यानंतर ह्या मेलेल्या मुलाने डोळे उघडले. याईराची 12 वर्षाची मुलगी मरण पावली होती. त्याने येशूला घरात बोलावलं मुलीला जिवंत करण्यासाठी. घरामध्ये सगळा गोंधळ होता, सगळे रडत होते. येशूने सगळ्यांना बाहेर काढलं, मुलीच्या जवळ गेला आणि तो मुलीला म्हणतो, मुली मी तुला सांगतो उठ, मी तुला सांगतो उठ असं बोलता बरोबर ती मेलेली मुलगी जिवंत झाली. येशू म्हणतो मी तुला सांगतो. मी म्हणजे कोण? मी एखाद्या देशाचा राष्ट्राध्यक्ष नाहीये, मी स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक आहे. मी जीवनदाता परमेश्वर आहे. मी तुला सांगतो उठ, मी सांगतो. मी एखाद्या देशाचा राजा नाहीये, मी एखादा सम्राट नाहीये, मी एखादा महाराजा नाहीये, मी तुमचा जीवनदाता परमेश्वर आहे. जीवन माझ्याकडून आलेलं आहे. मी तुम्हाला घडवलेलं आहे, मी तुम्हाला जीवन दिलेलं आहे, मी तुम्हाला जिवंत ठेवतो. म्हणून मी म्हटलं की येशूने जे चमत्कार दाखवले ते आजपर्यंत कोणीही दाखवले नाहीत आणि कोणालाही ते शक्य नाहीत, जमू शकत नाहीत. येशूचे शिष्य जे आज चमत्कार दाखवत आहेत, गेली 2000 वर्षे येशूचे शिष्य येशूने जसे चमत्कार केले तसे चमत्कार दाखवत आहेत. पण त्यामागे सत्य हे आहे की चमत्कार शिष्य करत नाहीत, तर शिष्यांच्या बरोबर असणारा येशू ते चमत्कार करत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. लाजराला मरून 4 दिवस झाले होते. त्याचं शरीर कबरेमध्ये ठेवलं होतं. जेव्हा येशू त्याच्या कबरेसमोर गेला तेव्हा त्याने लोकांना सांगितलं, धोंड बाजूला करा. त्या कबरेवर भली मोठी धोंड होती आणि येशू लोकांना म्हणाले, ही धोंड बाजूला करा. तेव्हा लाजराची बहीण पण बोलली, त्याला मरून 4 दिवस झाले आहेत, आता दुर्गंधी येईल. आत्ता जर हा दगड बाजूला केला तर आतून घाणेरडा वास येईल, कारण आता ते प्रेत कुजलं असेल, कुजायला सुरुवात झाली. 4 दिवस झाले त्याला मरून. तेव्हा येशू तिला बोलला, मी तुला सांगितलं नव्हतं का की तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. आणि मग लोकांनी तो दगड बाजूला केला. कबर उघडी पडली. जेव्हा कबरेचं दार उघडलं गेलं तेव्हा येशू मोठ्याने बोला, लाजरा बाहेर ये. आणि ज्याला मरून 4 दिवस झाले होते तो कबरेतून जिवंत होऊन त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा येशू बोलला लाजरा बाहेर ये, तेव्हा येशूचा आवाज फक्त तिकडे हजर असलेल्या लोकांच्या कानापर्यंत नाही पोहोचला. तो आवाज वर आकाशात गेला, पृथ्वीच्या खाली गेला आणि दिगंतापर्यंत त्याचा आवाज पोहोचला. जिथे लाजराचा आत्मा होता तो झटक्यात त्याच्या शरीरामध्ये शिरला आणि तो जिवंत होऊन त्यांच्या समोर जिवंत रूपात उभा राहिला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याची कामं असामान्य कामं आहेत, त्याची कृत्ये असामान्य कृत्य आहेत. अशी कृत्ये जगात कोणालाच जमली नाहीत. म्हणून जेव्हा येशूने त्या विधवेच्या मुलाला जिवंत केलं तेव्हा लोक घाबरले, कारण लोक त्या मुलाला घेऊन चालले होते कुठे? स्मशानभूमीकडे, त्याला दफन करायला कबरेमध्ये. आणि रस्त्यात हा चमत्कार झाला. येशूने त्या मुलाला जिवंत केलं तेव्हा लोक घाबरले आणि लोक म्हणाले, देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे, हा देवच आहे, देवाशिवाय हे कोणाला जमू शकतं? मेलेल्या माणसाला देवाशिवाय कोण उठवू शकतं? येशू मचव्यामध्ये झोपला होता. भर समुद्रामध्ये मचवा होता. जोरदार वादळ सुटलं. शिष्य घाबरले. मचव्यामध्ये पाणी भरायला लागलं आणि येशू मात्र शांतपणे झोपला होता, कारण तो आपल्यासारखी रात्रीची झोप घेत नव्हता. त्याला जेव्हा सवड मिळायची तेव्हा तो झोप घ्यायचा. बाकी वेळेत तो काम करायचा, लोकांना प्रवचन द्यायचा, लोकांना बरं करायचा आणि रात्रभर जंगलात किंवा डोंगरावर एकटा जाऊन प्रार्थना करायचा. परमेश्वर पित्याशी बोलत राहायचा.
भर दिवसा होडीमध्ये तो शांत झोपला होता. शिष्य घाबरले होते, त्यांचा आरडाओरड चालला होता, आता आपण बुडणार, आता आपण बुडणार, बोटीमध्ये पाणी भरायला लागलेलं आहे, आता आपण मरून जाणार. येशूला काही फरक पडत नाहीये, तो निवांत झोपलेला होता. तेव्हा शेवटी त्यांनी त्याला हलवून जाग केलं, प्रभूजी उठा, आपण बुडालो. येशू उठला तेव्हा त्याने बघितलं हे सगळे घाबरून गेलेले आहेत, यांच्याशी आत्ता बोलून फायदा नाही, म्हणून तो अगोदर शिष्यांशी बोलला नाही, वाऱ्याबरोबर बोलला आणि समुद्राबरोबर बोलला. समुद्राला सांगितलं चुप हो, वाऱ्याला सांगितलं शांत हो. वारा पडला, समुद्र शांत झाला, सगळं निवांत झालं, सगळं निवांत झालं, वादळ शांत झालं. आणि मग शिष्य त्याच्याकडेच बघून घाबरले. पूर्वी जे वादळाला घाबरले ते आता येशूला बघून घाबरले आणि ते म्हणतात, वारा आणि समुद्र हे पण याचं ऐकतात, हा आहे तरी कोण? हा कोण आहे? हा वाऱ्याला सांगतो चुप आणि वारा चुप होतो, समुद्राला सांगतो उगा रहा आणि समुद्र शांत होतो, हा आहे कोण? शिष्याने सुद्धा येशूला शेवटपर्यंत ओळखलं नाही, कारण जेव्हा तो क्रुसावर मेला तेव्हा सगळे घाबरून पळून गेले, कारण त्याने शेवटपर्यंत ओळखलं नाही. त्याने तर ही गोष्ट त्यांना अगोदरच सांगितली होती, मला धरलं जाणार आहे, माझा छळ होणार आहे, माझे हाल हाल होणार आहेत, मी मरणार आहे, लाकडावर टांगून मला मारलं जाणार आहे आणि मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी मी जिवंत होणार आहे. हे सगळं त्याने शिष्यांना अगोदर सांगितलं होतं. पण जेव्हा येशूला धरायला शिपाई आले तेव्हा शिष्य घाबरून पळून गेले. तो मेला तेव्हा तर ते अजून घाबरले. त्याने येशूची खरी ओळख कधी पटली? जेव्हा येशू मरणावर विजय मिळवून पुन्हा उठला आणि त्याने त्यांना दर्शन दिलं, तेव्हा त्यांना समजलं की खरोखर हा माणूस नाहीये, हा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो माणसासारखा दिसत होता, 2 डोळे, 2 हात, 2 पाय असलेला एक सामान्य माणूस दिसत होता सामान्य, पण त्याचं बोलणं असामान्य होतं आणि त्याची कृत्ये असामान्य होती. म्हणून येशू एकदा असंही म्हणाला, तुम्ही माझ्या शब्दांवरून माझ्यावर विश्वास ठेवत नसाल तर माझ्या कृत्यांवरून तरी विश्वास ठेवा. माझी कामं बघा, ही कोणाला जमतायत का? कोणता माणूस हे करू शकतो का? 2000 वर्षांपूर्वी येशूने हे चमत्कार केले तेव्हा जग अतिशय मागासलेलं होतं, अतिशय मागासलेलं. आज आम्ही म्हणतो की जगाची खूप प्रगती झालेली आहे, खूप प्रगती. पण जेव्हा हे घडलं तेव्हा 2000 वर्षापूर्वीचा हा काळ आहे. जर तुम्ही 2000 वर्षे मागे जाऊन अभ्यास केला तर तुम्हाला दिसेल तेव्हाच्या लोकांची स्थिती काय होती. तेव्हा विमान नव्हतं, ट्रेन नव्हती, बस नव्हती, काहीही नव्हतं, मोबाईल तर मुळीच नव्हता, कॉम्प्युटर नव्हता. तेव्हाची अवस्था काय होती? लोक मागासलेले होते, वैज्ञानिक प्रगती मुळीच झालेली नव्हती. तेव्हा येशूने हे चमत्कार केले. आज आपण 2000 वर्षानंतर जगात आहोत. खूप प्रगती झाली, खूप उन्नती झाली. मोबाईल आले, भारी भारी गाड्या आल्या, कॉम्प्युटर आले, काय 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 प्रगती झाली. पण आजही येशूने केलेल्या चमत्कारापैकी एकही चमत्कार कोणत्याही वैज्ञानिकाला करता येत नाही, कोणत्याही डॉक्टरला करता येत नाही. म्हणून येशू म्हणाला, तुम्ही जे पाहता आणि जे ऐकता ते योहानाला जाऊन सांगा. माझी कामं आणि माझं बोलणं ही माझी ओळख आहेत की मी माणूस नाहीये, मी देव आहे. हालेलुया, हालेलुया. येशूची कामं आणि येशूचे शब्द ही येशूची ओळख आहेत. त्यावरून ओळखता येतं की तो माणूस नाहीये, कारण तो जर माणूस असता तर त्याची कामं दुसऱ्या कोणाला जमली असती. हा हॉल कोणीतरी बांधलेला आहे, आपण याला चमत्कार म्हणू शकत नाही. चमत्काराने हा हॉल बनला. चमत्कार कसं म्हणणार? कारण असं बांधकाम जगामध्ये अगणित ठिकाणी आहे. हे कोणीतरी 1-2 गवंड्यांनी काम केलं असेल. जगामध्ये अगणित गवंडी आहेत, मोठाले इमारती बांधल्या जात आहेत.
काय सांगा तुम्ही, माणसाचं कोणतंही काम एक माणूस जे करतो ते दुसऱ्यालाही जमतं. भारी मोबाईल वेगवेगळ्या कंपन्या पण बनवतात. कोणतंही काम घ्या माणसाचं, एकाने केल्यानंतर काही काळाने दुसऱ्याला जमतं, कारण शेवटी ती माणसाची कामं आहेत. पण येशूने 2000 वर्षांपूर्वीची कामं दाखवली, गेल्या 2000 वर्षात कोणालाही ती जमली नाहीत. विज्ञानाने खूप प्रगती केली, पण मेलेल्या माणसाला आजपर्यंत विज्ञानाला जिवंत करता येत नाही. येशूने केलेल्या कामांपैकी एकही काम आजपर्यंत जगातल्या कुणाला जमलं नाही आणि यापुढे कधीच जमणार नाही, कारण ही कामं माणसाची कामं नाहीत, ही देवाची कामं आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. जे तुम्ही पाहता आणि जे तुम्ही ऐकता ते जाऊन योहानाला सांगा. येशूची कामं पाहून आणि येशू जे काही बोलतो ते ऐकून त्याची ओळख आपल्याला झाली पाहिजे. काही लोक इथे प्रार्थनेसाठी येतात आणि ते म्हणतात इथे विशेष काय आहे. त्यांना येशूला ओळखताच येत नाही. विशेष आहे काय, विशेष तुम्हाला समजत नाही, याचा अर्थ तुम्हाला देवाला ओळखता येत नाही. जे मनाने कठीण झालेले असतात त्यांना देवाची कामं कधी समजत नाहीत. येशूने एवढे चमत्कार केले, पण तेव्हाचे जे स्वतःला शहाणे समजणारे लोक होते त्यांनी शेवटपर्यंत येशूवर विश्वास ठेवला नाही. स्वतःला विद्वान समजणारे, पंडित, हुशार समजणारे, शेवटपर्यंत त्यांनी येशूवर विश्वास ठेवला नाही, कारण येशूच्या शब्दांद्वारे आणि कामांद्वारे त्यांना येशूला ओळखताच आलं नाही. गेल्या आठवड्यामध्ये एका बंधूंनी ते साक्ष दिली. रात्रीच्या वेळेला अचानक त्याच्या शेजारची एक मुलगी रडायला लागली. मुलगी की मुलगा मला माहीत नाही, छोटं बाळ होतं, रडायला लागलं. खूप वेळ झाला, खूप वेळ निघून गेला तरी त्या बाळाचं रडणं थांबत नाहीये. तेव्हा या माणसाची बायको त्याला म्हणते, आपण जाऊया का तिकडे, कधीपासून ते बाळ रडतंय, शांत होत नाहीये. तो माणूस म्हणतो, थांब, अजून अजून थांबूया. अजून बराच वेळ गेला, ते बाळ जोर जोराने रडतंय, थांबतच नाहीये. शेवटी यांना दया आली. हे नवरा बायको तिकडे गेले आणि त्यांना म्हणतात, आम्ही तुमच्या मुलाला फोनवरून प्रार्थना ऐकवू का. त्याने इथे आशिष प्रार्थना घराच्या नंबरवर फोन लावला आणि त्या मुलीच्या कानाला फोन लावला. फोनवरची प्रार्थना ऐकता बरोबर एका क्षणात त्या बाळाचं रडणं बंद झालं. एका क्षणात. येशूची कामं ही येशूची ओळख आहे की तो माणूस नाहीये, तो देव आहे. त्याची कामं त्याची ओळख आहेत, त्याचे शब्द त्याची ओळख आहेत. एका क्षणात त्या मुलीचं रडणं कसं थांबलं, झालं काय. आम्ही सुपर कॉम्प्युटर बनवू शकतो, पण बाळ रडत असेल ना त्याला गप्प करता येत नाही. सुपर कॉम्प्युटर बनवता येतो, पण रडणाऱ्या मुलाला शांत करता येत नाही. भारी मोबाईल बनवू शकतो, विमानं बनवू शकतो, पण मेलेल्या माणसाला उठवता येत नाही. ते काम फक्त एकच करू शकतो, आमचा निर्माणकर्ता परमेश्वर. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून येशू म्हणाला, जे तुम्ही पाहता आणि जे तुम्ही ऐकता ते जाऊन योहानाला सांगा. जर त्याचं डोकं शाबूत असेल, त्याची बुद्धी जागेवर असेल, तर माझ्या शब्दांवरून आणि माझ्या कामांवरून त्याला कळेल की मी माणूस नाहीये, मी देवाचा पुत्र आहे, म्हणजे मीच देव आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि पुढे येशू म्हणतोय की जो कोणी माझ्या संबंधाने अडखळत नाही तो धन्य होईल. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. येशूची कामं आणि येशूची वचनं ऐकून जे अडखळत नाहीत ते येशूला ओळखतात, त्याच्यावर विश्वास ठेवतात, पापांची क्षमा मिळवतात आणि येशूचा हात धरून चालत राहतात. असले सगळे लोक आशीर्वादित लोक आहेत, धन्य लोक आहेत, कारण त्यांनी देवाच्या पुत्राला ओळखलं, त्यांनी तारणाऱ्याला ओळखलं, त्यांनी स्वतःच्या निर्माणकर्त्याला ओळखलं. म्हणून त्यांना पापांची क्षमा होईल, ते जगामध्ये आशीर्वादित होतील आणि मेल्यानंतर त्यांच्यासाठी स्वर्गाचं दार उघडलं जाईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. याचा अर्थ असा आहे, खूप लोक अडखळतात.
जो कोणी माझ्या संबंधाने अडखळत नाही तो धन्य आहे. म्हणजे जे अडखळतात त्यांना ठेच लागते, पडतात, जखमी होतात आणि जर पुन्हा उठले नाहीत तर कायमचे जमीनदोस्त होतात. जे येशूला ओळखू शकत नाहीत ते आपल्या पापांचा भार स्वतःच्या खांद्यावर शेवटपर्यंत वाहत राहतील. कारण येशूशिवाय पाप क्षमा नाही. तो देवपुत्र आहे. तो मानव बनून जगात आला अशासाठी की तुमच्या, माझ्या आणि जगातल्या लोकांच्या पापांची शिक्षा त्याने स्वतःवर घ्यावी. त्याने आपल्या देहाने दुःख भोगावं अशासाठी की आम्हाला देहात पण दुःख भोगावं लागू नये आणि आत्म्यात सुद्धा दुःख भोगावं लागू नये. त्याने शरीराने दुःख सहन केलं आणि आम्हाला शरीराच्या दुःखातून आणि आत्म्याच्या दुःखातून मुक्त केलं. तो आमच्यासाठी क्रूसावर मेला अशासाठी की आम्ही शरीरात मेल्यानंतर आत्म्यामध्ये जिवंत व्हावे आणि अनंत काळ देवाबरोबर स्वर्गात राहावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवपुत्र म्हणजे साक्षात परमेश्वर मानव बनून या जगात आला आणि आमच्यासाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं. आमच्या पापमुक्तीसाठी, आमच्या पापक्षमेसाठी, आमच्या तारणासाठी, आमच्या बचावासाठी, आम्हाला वाचवण्यासाठी. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, म्हणून जेवढे त्याला ओळखतात ते आशीर्वादित लोक आहेत आणि जेवढे त्याला ओळखत नाहीत ते शापित लोक आहेत. कारण त्यांच्या पापांचं ओझं म्हणजेच त्यांचे शाप ते आयुष्यभर त्यांच्या देहामध्ये भोगत राहतील आणि ते पुरे होणार नाहीत. म्हणून नंतर त्यांना आत्म्यामध्ये भोगावे लागतील, म्हणजे ते नरकात जातील आणि अनंत काळ तिकडे जळत राहतील. पापांच्या क्षमेशिवाय स्वर्ग प्रवेश नाही आणि पापांची क्षमा प्रभू येशू देऊ शकतो. कारण येशूने आमच्यासाठी क्रूसावर रक्त सांडलेलं आहे. आमची शिक्षा स्वतःवर घेऊन त्याने आम्हाला आमच्या पापांच्या ओझ्यातून मुक्त केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून तो म्हणतोय, जो कोणी माझ्या संबंधाने अडखळत नाही तो धन्य आहे. जो अडखळला तो पडला आणि जमीनदोस्त झाला. जो अडखळणार नाही तो त्याच्यावर विश्वास ठेवील, पापांची क्षमा मिळविल आणि या विश्वासातून तो अनंत जीवनामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये प्रवेश करेल. तो माणसासारखा दिसत होता म्हणून त्याला पाहिल्यानंतर लोक त्याला ओळखत नव्हते. शमरोणी बाई येशूला म्हणते, तू तर यहुदी आहे, मी शमरोणी आहे, तू माझ्याकडे पाणी काय मागतोस? तो तिला म्हणत होता, मला प्यायला पाणी दे. तर ती उत्तर देते की तू यहुदी आहेस, मी शमरोणी आहे, तू माझ्याकडे पाणी काय मागतोस? तेव्हा येशूचं तिला उत्तर होतं, मला प्यायला पाणी दे असं तुला सांगणारा कोण? हे जर तुला कळलं असतं तर तू त्याच्याकडे मागितलं असतं आणि त्याने तुला जिवंत पाणी दिलं असतं. हालेलुया, हालेलुया. 2 हात 2 पाय असलेला येशू एक साधारण मनुष्य दिसत होता. आपण येशूला चित्रांमध्ये दाखवतो एका साध्या माणसाच्या रूपात, पण तो मुळी असा नाहीये. तो हे रूप घेऊन जगात आला होता. त्याचं खरं रूप बायबलमध्ये लिहिलेलं आहे. मोजक्या ठिकाणी येशूचा लाडका शिष्य योहान, जो 3.5 वर्षे येशूला अगदी चिकटून असायचा, या योहानाने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी म्हणजे तो जखम म्हातारा झाल्यानंतर त्याला देवाने स्वर्ग दाखवला, स्वर्गाचं प्रकटीकरण केलं आणि योहानाने स्वर्गातले येशू पाहिला. तुम्ही प्रकटीकरणाचं पहिलं पान वाचा, त्याच्यात तुम्हाला दिसेल येशूचं वर्णन. योहान म्हणतो, मी जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा मेल्यासारखा होऊन त्याच्या पायावर पडलो. तो कसा दिसत होता त्याचं वर्णन योहानाने असं केलेलं आहे की त्याची आपल्याला कल्पना पण करता येणार नाही. आणि हे वर्णन सुद्धा योहानाने मानवी भाषेत केलेलं आहे. येशूचं स्वर्गीय रूप आपण मानवी भाषेत कधीच पूर्णपणे व्यक्त करू शकत नाही. तो देव आहे, स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक आहे. येशूविषयी बायबल म्हणतं, सर्व काही त्याच्याद्वारे, त्याच्यामध्ये आणि त्याच्यासाठी निर्माण झालेलं आहे. सर्व काही, सर्व काही
तुम्ही त्याच्याद्वारे निर्माण झालेला आहात, मी त्याच्याद्वारे निर्माण झालेले आहे, जगातला प्रत्येक मनुष्य त्याच्याद्वारे निर्माण झालेला आहे आणि पूर्ण ब्रह्मांडातला प्रत्येक अणू आणि रेणू त्याच्याद्वारे निर्माण झालेला आहे. म्हणून येशूविषयी बायबल म्हणतं तो विश्वाधार आहे, तो विश्वाचा आधार आहे, त्याच्यापासून सगळं निर्माण झालेलं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशूची कामं, त्याचे शब्द ऐका, त्याची कामं पहा आणि त्याला खऱ्या अर्थाने ओळखा. त्याची कामं आणि त्याचे शब्द ही त्याची ओळख आहेत. जे कोणी ही कामं पाहतात, ते शब्द ऐकतात, येशूला ओळखतात, ते आशीर्वादित लोक आहेत, कारण ते पापांची क्षमा मिळवतील, अंधारातून प्रकाशात येतील, शापातून आशीर्वादामध्ये येतील, या जगात आशीर्वादित जीवन जगतील आणि हे जीवन संपलं की त्यांच्यासाठी स्वर्ग उघडला जाईल. ते देवाच्या घरात स्वर्गात प्रवेश करतील आणि अनंत काळ देवाबरोबर स्वर्गात राहतील. हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू आता तुम्हाला स्पर्श करेल, तुम्हाला बरं करेल. प्रभू येशू आता तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. पूर्ण विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा आणि त्या ठिकाणी हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातले सर्व आजार ह्या क्षणाला निघून जावोत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सर्व दुःख निघून जावोत. येशूच्या नावाने तुमच्या जीवनात काम करणारी सर्व अंधाराची शक्ती पूर्णपणे निघून जावो आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. आमेन.